अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पीला तिचं बाळ परत मिळाल्यामुळे दिप्या खूपच खुश असतो, तर बापूंना देखील खूप आनंद झालेला असतो. तर अप्पीची आई म्हणत असते की आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार जरी केला ना तरी पोटात गोळा येतो. गेल्या 2 महिन्यांमध्ये माझ्या पोरीने खरंच खूप काही सहन केलंय. तर दिप्यासुद्धा म्हणत असतो की हो ना बापू, दीदी म्हणत होती की बाळ आहे पण आपण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तर बापूसुद्धा म्हणत असतात की मला माहीत होतं कधी ना कधी अशी वेळ नक्की येईल, ज्या दिवशी सगळेजण अप्पीच्या विरोधात असतील, अगदी अर्जुनसुद्धा. मात्र ती वेळ ही असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मात्र माझ्या अप्पीने या परिस्थितीवर देखील मात केली आणि तिचं बाळ तिने परत मिळवलं. आणि बापूंचं हे बोलणं ऐकून दिप्याला आणि आईला खूपच आनंद होतो. त्या सगळ्यांनाच अप्पीचा खूप अभिमान आणि कौतुक वाटत असतं. दिप्या म्हणत असतात की बापू, हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे, कारण तुम्हीच अप्पी दिदीला घडवलंय. आणि त्यावेळी अप्पीची आईसुद्धा म्हणते की अगदी खरं आहे. तर बापू म्हणतात असं काही नाही, माझी अप्पी आहेच मुळात हुशार. आणि तसं बघायला गेलं तर मी दिप्यालासुद्धा घडवलंच आहे की, पण त्याच्याकडे बघ. आणि ते ऐकून अप्पीची आई हसू लागते. तर दिप्या म्हणतो की काय बापू, मी इथे तुमचं कौतुक करतोय आणि तुम्ही माझी चेष्टा करताय होय. त्यामुळे बापूंना हसू येतं. आणि मग त्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की जेव्हा मी बाळाला हातात घेतलं ना तेव्हा असं वाटलं की आपला अमोलच परत आला आहे. आणि त्यावेळी मग बापू म्हणतात की खरंच आपला अमोल परत आला आहे. आणि मग ते तिघेजण ठरवतात की उद्या गुढीपाडव्यासाठी अमोल, अप्पी आणि अर्जुन या तिघांसाठीही कपडे घ्यायचे. आणि मग ते लगेच तयारीला लागतात. तर दुसरीकडे पिऊसुद्धा गुढीपाडव्याची तयारी करत असते. त्याचवेळी सुजय त्या ठिकाणी येतो. ती सुजयला विचारते की उद्या तू कोणते कपडे घालणार आहेस. तर सुजय विचारतो कशासाठी, काय आहे उद्या. त्यावर पिऊ त्याला सांगते की अरे उद्या गुढीपाडवा आहे. मात्र सुजय म्हणत असतो की इथे आपल्याकडे काही काम नाही, पुढे कसं होईल याचं मला टेन्शन आले आणि तुझं काही चाललंय. त्यावर पिऊ त्याला समजावते की काळजी करू नको, होईल सगळं काही ठीक. मात्र सुजय म्हणत असतो की आता बाकीच्यांचं सगळं काही ठीक झाले. अप्पी आणि अर्जुनला त्यांचं बाळ मिळालंय, दादा वहिनीसुद्धा खुश आहेत. मात्र आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाही. कोणीतरी आपल्याला विचारलं का की बाळांनो तुमचं काय चाललंय, तुम्हाला पुढे काय करायचंय. त्यावर पिऊ म्हणते की जाऊ दे सुजय, घरात एवढ्या गोष्टी सुरू असताना त्यांचं आपल्याकडे लक्ष कसं जाईल. मात्र सुजय म्हणतो की तू त्यांचीच बाजू घे, तुला माझं काही पडलेलंच नाही. मात्र पिहू त्याला समजावते की होईल सगळं काही ठीक. आणि त्यावेळी सुजय म्हणतो की आता मी सरकारांसोबत पुन्हा एकदा प्रॉपर्टीबद्दल बोलणार आहे. आनेवाडीकडे आपली जमीन आहे, मी ती माझ्या नावावर करून घेणार आणि मग ती विकल्यावर आपण पुण्याला निघून जाऊ. मात्र पिऊ म्हणते की तुला जे काही करायचं आहे ते विचार करून कर, पण उद्या काही बोलू नको, उद्याचा दिवस जाऊ दे आणि मग त्यानंतर सरकारांसोबत बोल. तर सुजय म्हणतो की मी त्यांच्यासोबत बोलणारच आहे आणि त्यांच्यासोबत कधी कुठे कसं बोलायचं ते मला अगदी व्यवस्थित माहिती. आणि तो हसतच तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. सगळेजण खूप आनंदात असतात. आणि मग त्यानंतर गुढी उभारून ते मंदिरात जायचं ठरवतात. पण तितक्यात सुजय सरकारांना म्हणतो की तिथे ती मावशी आणि बंट्या असेल हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळी घरातील सगळेजण म्हणतात की आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. मात्र सुजा मुद्दाम सरकारांना घाबरवत म्हणत असतो की त्यांच्याकडे असेलच ना काहीतरी अजून बोलायला. तर त्यांनी सगळ्या गावासमोर तमाशा केला तर मग काय होईल. मात्र कोणीही सुजाचं बोलणं सिरियसली घेत नाही. त्यांना असं वाटत असतं की मनी आणि बंटे आता पुन्हा त्यांच्या वाटेला जाणार नाही. आणि मग त्यानंतर ते सगळेजण गुढी उभारण्यासाठी बाहेर येतात. सरकार आणि रुक्मिणी अप्पी आणि अर्जुनला गुढी उभारायला सांगतात. मात्र ते म्हणतात की फक्त आम्ही कशाला, आम्ही सगळेजण मिळून हे काम करतो. मात्र सुजा चिडून म्हणतो की कशाला उगाच, त्यांनी तुम्हाला सांगितलंय ना, मग तुम्हीच ते करा, उगाच मोठेपणा दाखवून आम्हाला मान देऊ नका. मात्र सगळेजण सुजयला समजावतात आणि मग त्यानंतर ते सगळेजण मिळून गुढीची पूजा करतात, गुढी उभारतात. सगळेजण खूपच आनंदात असतात. आणि मग त्यानंतर ते मंदिरात जाण्यासाठी निघतात. मंदिरात बंट्या आणि मनी बसलेले असतात. आणि त्याचवेळी तिथे एक मुलगा 2 आंबे घेऊन येतो. त्याच्या हातून एक आंबा खाली पडतो तर मनी पटकन तो पकडते आणि लपवून ठेवते. तो मुलगा सगळीकडे तो आंबा शोधत असतो पण त्याला तो कुठेही सापडत नाही. तर बंट्या बोलता येत नसतानाही मनीला इशारा करत म्हणत असतो की तो आंबा फेकून दे, नको घेऊ, आपण काही भिकारी नाही. मात्र मनी काही ऐकत नाही. तिला खूप भूक लागलेली असते. ती म्हणत असते की भुकेपुढे मला काही सुचत नाही.
बंट्या तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही. उलट ती बंट्याला सांगत असते की थोडे दिवस धीर धर, मग बघ मी त्या कदमांना कशी देशोधडीला लावते ते. त्यावर बंट्या म्हणतो की तुला जे करायचे ते कर, मला काही सांगू नको, आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र मनी त्याला थांबवते. ती म्हणते की आज सगळ्या गावासमोर मी तमाशाच करणार आहे. त्यानंतर मग सगळेजण मंदिराकडे येतात. बापू, दिप्या आणि आईसुद्धा त्यांच्या पाठोपाठ येतात. त्या सगळ्यांना एकमेकांना भेटून खूप आनंद होतो. बापूंनी अप्पी, अर्जुन बाळासाठी कपडे आणलेले असतात त्यामुळे ते दोघेही खुश होतात. मात्र तितक्यात सुजाचं लक्ष मंदिराच्या पायरीवर बसलेल्या बंटी आणि मन्याकडे जातं आणि तो सरकारांना म्हणतो की समोर बघा, आज सगळ्या गावात तमाशा होणार हे मात्र नक्की. आजपर्यंत ती मावशी घरात होती म्हणून गप्प होती, पण आता ती गप्प बसणार नाही आणि त्यामुळे सरकार घाबरतात. त्यानंतर ते पुढे जाण्यासाठी मात्र सरकार काही जागचे हालत नाही. त्यामुळे अर्जुन विचारतो काय झालं, आणि मग सगळ्यांचंच लक्ष बंटी आणि मन्याकडे जातं. सुजय म्हणत असतो की ते दोघेजण आपलीच वाट बघत आहेत असं वाटतंय आणि ते नक्कीच इथे काहीतरी तमाशा करणार. त्यामुळे सगळेच काळजीत पडतात. तर त्याचवेळी बंट्या आणि मनीचं सुद्धा त्यांच्याकडे लक्ष जातं. बंट्या मनीला इशारा करत म्हणत असतो की आज त्यांना सोडू नको, आज सगळा कडवटपणा संपवून टाक, त्यांचं कुटुंब आज उद्ध्वस्त होईल असंच काहीतरी कर. आणि मग मनीसुद्धा त्यांचीच वाट बघत तिथे बसून राहते. पण तितक्यात अर्जुन छकुलीला आणि गावातल्या इतर लहान मुलांना गोळा करतो आणि मग पुन्हा ती मुलं बंट्या आणि मनीला हैराण करून सोडतात. त्यांच्या नावाने मोठमोठ्याने घोषणा देत असतात आणि त्यांना मंदिराबाहेर घेऊन जातात आणि मग सगळेजण मंदिरात जाण्यासाठी मात्र सरकारांच्या चेहऱ्यावरची भीती अप्पीला जाणवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.